रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील तरुणीचा तिच्याच प्रियकराने आंबा घाटात खून करून मृतदेह दरीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 10 दिवसांपासून बेपत्ता झालेल्या तरुणीचा शोध घेताना हा खून उघड झाला। या प्रकरणी रात्री उशिरा संशयित दुर्वास दर्शन पाटील, राहणार खंडाळा, तालुका रत्नागिरी, बार मॅनेजर विश्वास पवार व मोटार चालक सुशांत नरळकर यांना भक्तीचा खून करून मृतदेह आंबा घाट परिसरात फेकल्याप्रकरणी अटक केली आहे। तपास पोलीस निरीक्षक विवेक पाटील करत आहेत। मृत तरुणीचे नाव भक्ती जितेंद्र मयेकर, वय 22, राहणार मिरजोळे असे आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांची ओळख काही महिन्यांपूर्वीच फेसबुकवर झाली होती। ओळख हळूहळू प्रेमसंबंधात बदलली, मात्र कुटुंबियांचा विरोध आणि परस्परांतील वादामुळे या नात्यात तणाव निर्माण झाला होता। प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार दहीहंडीच्या दिवशी 16 ऑगस्टला सायंकाळी भक्ती खंडाळा येथील प्रियकराला भेटायला गेली होती। तिथे त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला। आपली फसवणूक करू नको असे भक्तीने प्रियकराला सांगितले। त्यातून वाद विकोपाला गेला। प्रियकराने तिथेच भक्तीचा गळा आवळून खून केला। भक्ती निपचित पडल्यानंतर मृतदेहाचे करायचे काय असा प्रश्न त्याला पडला। तोपर्यंत रात्र झाली होती। भक्तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने अन्य दोघांची मदत घेतली। खंडाळा येथे मृतदेह मोटारीत भरून त्यांनी थेट आंबा घाट गाठला। आंबा घाटातून मृतदेह खोल दरीत फेकला। त्यानंतर पुन्हा खंडाळा येथे परतले। 16 ऑगस्ट पासून भक्ती गायब झाली होती। नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली, परंतु भक्ती कोठेच आढळली नाही। अखेर ऑगस्ट 21 रोजी ती बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती। तपासादरम्यान तिचे सोशल मीडियावरील संपर्क उघडकीस आले। त्यानंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले। सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांच्या कठोर चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली। शनिवारी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्यासह सुमारे 150 पोलीस कर्मचारी आंबा घाटात दाखल झाले। ताब्यात घेतलेल्या संशयिताने दाखविलेल्या ठिकाणापासून पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले। रात्री उशिरा भक्तीचा मृतदेह सापडला। चेहरा विद्रूप झाल्यामुळे ओळख पटवणे कठीण होते, मात्र तिच्या हातावरील टॅटूमुळे ओळख निश्चित करण्यात आली। या घटनेमुळे मिरजोळे आणि खंडाळा परिसरात शोक व संतापाचे वातावरण पसरले आहे। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार खंडाळा येथील त्या तरुणाची काही महिन्यांपूर्वीच फेसबुकवर भक्तीबरोबर ओळख झालेली होती। त्यानंतर ते एकमेकांना भेटत होते। काही कालावधीनंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते।